भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या एक आक्रमक व अभ्यासू नेते म्हणून परिचित आहेत। भाजपने प्रत्येक निवडणुकीपूर्वी विरोधकांना नमोहरम करण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतलेला आहे। पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांच्या काळ्या पैशावर, बेनामी संपत्तीवर पुराव्यानिशी हल्लाबोल करून सोमय्यांनी अनेकांच्या मागे ईडी लावली, काहींना तर तुरुंगातही त्यांनी पाठवलं। या बदल्यात भाजपने त्यांना काय दिलं हा प्रश्न आहेच, पण त्याची जराही पर्वा न करता सोमय्या आपल्या कार्यात तत्पर असतात। आता लोकसभा व विधानसभा निवडणुका संपल्यावर त्यांनी राज्यातील बांगलादेशी रोहिंग्यांच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे। सोमय्यांचं हे मिशन नेमकं कशासाठी आहे जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात भाजपच्या पदरी अनपेक्षितपणे मोठं अपयश आलं। मुस्लिम, दलित व मराठा समाजाची मतं विरोधात गेल्यामुळे या पक्षाला मोठ्या प्रमाणावर अपयश आलं। मालेगाव, धुळे, मुंब्रा यासारख्या भागात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे तिथेही भाजपला मोठा फटका बसला। आपल्या या अपयशामागे जनतेत असलेला भाजप विरोधी रोष हेच एकमेव कारण नाही, तर वोट जिहादचा मुद्दाही तितकाच प्रभावी असल्याचं तत्कालीन उपमुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलं। भाजप विरोधी मतदानासाठी मालेगाव सारख्या भागात मोठ्या प्रमाणावर बोगस मुस्लिम मतदार वाढवण्यात आले। त्यांना बाहेरच्या देशातून फंडिंग झालं। हा वोट जिहादचा प्रकार असल्याचं फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रचारात सांगून हिंदू मतदारांना पुन्हा आपलंसं करण्याचा प्रयत्न केला। याचा फायदा भाजपला झाला व विधानसभेत त्यांना चांगलं यश मिळालं। पण केवळ या निवडणुकीपुरता हा मुद्दा चर्चेत न ठेवता सत्तेत आल्यानंतर भाजपनं त्याच्या मुळाशी जाण्याचं ठरवलं। राज्यात बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या असल्यामुळे वोट जिहाद सारखे देशविघातक कृत्य होत आहेत, गुन्हेगारी वाढले असल्याच्या निकषापर्यंत सरकार आले। मग या घुसखोरांना शोधून काढण्याची जबाबदारी भाजपनं माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर सोपवली आहे। तेव्हापासून सोमय्या राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील कागदपत्रांची तपासणी करून कोणत्या जिल्ह्यात किती बांगलादेशी घुसखोर आहेत हे सरकारला पुराव्यानिशी कळवत आहेत। गेल्या महिन्यात राज्याच्या वेगवेगळ्या शहरातून काही बांगलादेशींना अटक करण्यात आली। बनावट जन्म प्रमाणपत्राच्या आधारे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आदी कागदपत्र मिळवून त्यांनी महाराष्ट्राचं नागरिकत्व मिळवलंय। या राज्यातील सरकारी सवलतींचा अवैधरित्या ते फायदाही घेत असल्याचं समोर आलंय। मग अशा बांगलादेशींना सेटल करण्यात सर्वात उपयोगी ठरतं ते म्हणजे जन्म प्रमाणपत्र। या मूळ प्रमाणपत्राच्या आधारे सर्व महत्त्वाची कागदपत्र काढता येत असतात। या घुसखोरांनी स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून त्यांना पैसे देऊन असे हजारो बनावट जन्म प्रमाणपत्र तहसील, नगरपालिकातून काढली आहेत असं सोमय्यांनी केलेल्या पाहणीत समोर आलंय। आता ही प्रमाणपत्र रद्द करण्याचं अभियान सरकारनं हाती घेतलंय। अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून एका चोरानं त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता। हा आरोपी सापडल्यानंतर अधिक चौकशी केली तेव्हा तोही बांगलादेशी घुसखोर असल्याचं समोर आलं आहे। अशा घटनांमधून या घुसखोरांकडून आपल्या राज्याला किती मोठा धोका आहे हे दाखवून देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। त्यामुळे हे मिशन सोमय्यांच्या हाती सोपवण्यात आलेलं आहे। आपल्या राज्यात 2 लाखांपेक्षा जास्त बांगलादेशी घुसखोर असल्याचा सोमय्यांचा दावा आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या अल्पसंख्याक बहुल भागात या घुसखोरांना आश्रय दिला जातोय। विशेष म्हणजे या सर्वच ठिकाणी अल्पसंख्याक समाजाचे आमदार आहेत। त्यांच्या आशीर्वादानं हे घुसखोर राहत असल्याचं सोमय्यांनी अप्रत्यक्षपणे दाखवून दिलंय। सोमय्यांनी नुकताच सिल्लोडचा दौरा केला। शिंदे सेनेचे अब्दुल सत्ताई या मतदारसंघाचे आमदार आहेत। सोमय्यांच्या मते सिल्लोड तालुक्यात 4730 बांगलादेशी व रोहिंगे राहतात। येथील शासकीय कार्यालयातून देण्यात आलेल्या बोगस जन्म प्रमाणपत्रांच्या आधारे हे घुसखोर अधिकृत रहिवासी म्हणून राहू लागलेत। त्यामुळे या सर्व प्रमाणपत्रांची फेर तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। भिवंडी, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, पुणे अशा राज्याच्या वेगवेगळ्या शहरात जाऊन सोमय्यांनी तेथील शासकीय कार्यालयात जाऊन कागदपत्रांची तपासणी मोहीम सुरू केली आहे। शिंदे सेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र पाठवून बांगलादेशी घुसखोरांबद्दल कठोर कारवाईची मागणी केली होती। या दोघांच्याही पाठपुराव्यामुळे अमित शहा यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिलेले आहेत।
आता दिल्लीतूनच आदेश आले म्हटल्यावर सरकारही तातडीनं कामाला लागलंय। एका SITची स्थापना करून या घुसखोरांचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलंय। तसंच या घुसखोरांना बनावट कागदपत्र उपलब्ध करून देण्याचा जो आरोप सोमय्या यांनी केला होता त्याचीही चौकशी करून मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीन कुमार देवरे व नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। ही झाली एका तालुक्यातील कारवाई। आता सोमय्या यांनी ज्या जिल्ह्यात अशा बनावट प्रमाणपत्र वाटपाचा आरोप केला आहे तिथं जाऊन SIT बांगलादेशी घुसखोर व त्यांना आश्रय देणाऱ्या किंवा बनावट कागदपत्र देणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत देण्यात आलेले आहेत। आतापर्यंत प्रत्येक सरकारनं केलेल्या डोळेझाकीमुळे हे घुसखोर इतक्या प्रमाणात वाढले आहेत। मुंबईतील कामाठीपुऱ्यात 5 बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली, त्यातील एक महिला तर बनावट प्रमाणपत्राच्या आधारे चक्क सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभही घेत असल्याचं उघड झालं आहे। आता बोला, म्हणजेच या घुसखोरांचं प्रमाण इतकं वाढलंय की त्यांच्या मुळापर्यंत जाऊन समूळ उच्चाटन करणं हे सरकार समोर एक आव्हानच असेल। त्यासाठी एक दीर्घकालीन मोहीमच हाती घ्यावी लागेल। आता किरीट सोमय्या यांनी हाती घेतलेलं हे मिशन केवळ राजकीय फायद्यासाठी आहे की राज्याच्या हितासाठी हा प्रश्न उपस्थित केला जातोय। पण एखाद्या राजकीय नेत्याच्या हाती हे मिशन देण्यापेक्षा सरकारनं स्वतःच ते हाती घेऊन SIT मार्फत त्याची पाळेमुळं खोदून काढली तरच राज्यासमोर निर्माण झालेला हा धोका दूर करणं शक्य होईल। अन्यथा केवळ एखाद्या सैफवर हल्ला झाला किंवा एखाद्या रॅकेटमध्ये असे घुसखोर सापडले की तेवढ्यापुरती कारवाई करून नंतर निवडणुकीच्या काळातच या मुद्द्याला हवा देण्याचं धोरण ठेवण्यात आलं तर मात्र या घुसखोरांच्या विळख्यातून महाराष्ट्राला कुणीही वाचवू शकणार नाही, हे मात्र तितकंच खरं।